बघा रूम तुम्हाला 24 तासासाठी सांगतात, 48 तास ते अलाव करतात आणि 48 तासानंतर दमवायला सुरू करतात. 400 होतं 350च्या आसपास पुढे सरकलंय, त्यामुळं मिळेल लगेच रूम न पाठीमागनं. आज जाऊन आपल्याला अर्जित सेवाचं बुकिंग करायचं. मित्रांनो काल हस्ती मंदिरापाशी आलोय, गर्दी कमी दिसते. 70 रुपये आपलं तिकीट घेतलंय कुठं, पद्मावती टेम्पल ला जाण्यासाठी. मित्रांनो महत्वाचं सांगायचं राहिलं की अर्जित सेवेचं आज सुद्धा आपल्याला अलोकेशन झालं. चला मित्रांनो पोहोचलेलो आहे गोविंदराज स्वामी टेम्पल. आज प्लॅन वेगळेच झाले, हो सगळे जे करायचं होतं एक झालंय. खरं मित्रांनो आपल्याला वाटलेलं की इथून डायरेक्टली कालहस्तीला बस मिळेल, खरं इथून डायरेक्टली कालहस्तीला बस नाही. आता पर्याय काय आपल्याकडे, खाली तिरुपतीला जाणे आणि तिरुपतीतून परत कालहस्तीला जाणे. काय करायचं? तर तिरुपतीतनं जायला लागणार, पण 2 टाइम म्हणजे खाली जाऊन वर जाऊन खाली असं होतंय. मग काय 2 काय करायचं? जायचं आहे फक्त कसं जायचं? जाऊया ना. कसं जायला म्हणलं पर्याय जो आहे त्या पर्यायानेच गेलं पाहिजे. चला जाऊया. गाड्या काही कंटिन्यू आहेत तिरुपतीच्या. चला बसूया. जरा खर्च जास्त येणार खरं, वर्थ आहे. चला मित्रांनो आपण तिरुपतीमध्ये पोहोचलेलो आणि पोहोचल्या लगेच कालहस्तीची बस इथं लागलेली होती. तिथं आपण आलोय आणि बघा खायला काय काय घेतलेलं आहे जरा दाखव. बघा पॉपकॉर्न आहे, चॉकलेट मिल्कशेक आहे, कुरकुरे घेतलेत आणि मम्मीनं काय पप्पांनी सगळ्यात आवडीचं पप्पांनी घेतलंय बघा. काय पप्पा? पट्टी समोसा घेतलेत बघा. लय आवडतो इकडे, लय आवडतं पप्पांना. आणि मम्मी स्प्राईट. आता कालच ती बस मिळाल्या, वाजलेत किती मला दाखवतो 2 बरोबर वाजल्यात. बघा आता किती वाजता आधी बाहेर पडते आणि त्यानंतर किती वेळ लागतोय कालहस्तीला पोचाय. चला मित्रांनो बस आपली बाहेर पडलेली आहे, झाल्या 2:26. ॲक्च्युली एक 5 मिनिटापर्यंत 2:20ला बस बाहेर पडलेली आहे. आणि बसचं तिकीट बघा डायरेक्ट नॉनस्टॉप कालहस्ती बस आहे. आणि हे बघा ॲडल्ट 75 रुपये आणि चाइल्ड 50 रुपये असं आपल्या तिघांचं मिळून 225 आणि न्याणाचं 50, 275 तिकीट झालं. म्हणजे बघा एवढा अफोर्डेबल ऑप्शन आहे कालहस्तीला जायला. तिरुपतीतून आपल्याला खाली येताना 90 रुपये तिकीट असते, पण कालहस्तीला जायला 75 रुपये. जाऊया चला आता. 2:20ला आपली बस इथनं बाहेर पडल्या. बघा किती वेळात पोहोचते कालहस्तीला आपण. मित्रांनो कालहस्ती मंदिरापाशी आलोय, गर्दी कमी दिसते होय ना प्रथम. होय गर्दी कमी त्यांना दिसते. अलीकडच्या याच्यापाशी सोडलं. आता इथं लॉकर मध्ये आम्ही सगळं ठेवणार आहे सगळ्यात महत्वाचं. बघूया दर्शनाला किती वेळ लागतोय. किती वाजले दाखवतात? आता वाजल्या 3:16. 3:16 झालेत. चला लॉकर मध्ये ठेवूया आणि दर्शन घेऊन येऊया. चला मित्रांनो दर्शन झालेलं आहे आणि खूप छान दर्शन झालं. आणि महत्वाचं काही कमी वेळात रश अजिबात नव्हता. 20 मिनिटात माझ्या मते दर्शन झालं. आणि जाताना तुम्हाला मोबाईल वगैरे ठेवायला लागतात, चप्पल वगैरे ठेवायला लागतात. चप्पल बाहेर ठेवायची सुद्धा सोय आहे. खरं आज जर ठेवला तर आमचे 4 मोबाईल आणि 4 चप्पलाचे 80 रुपये त्यांनी घेतले. ठीक आहे. बाय द वे आत सुद्धा 100 रुपयाचं, 50 रुपयाचं, 200 रुपयाचं, 500 रुपयाचं असे वेगवेगळे दर्शनाचे प्रकार आहेत. खरं गर्दी नव्हती त्यामुळे आम्ही फ्री दर्शन घेतलं. इथं आपले सबस्क्रायबर एक सांगत होते की अंतरालय दर्शनम, तर ते 500 रुपयाचं आहे. आम्ही ते घेतलं नाही कारण माइड बी जर लवकर झालं तर आपल्याला पद्मावती देवी आज कव्हर करायचं आहे. चला छान झालं दर्शन. संजना खूप मस्त झालं दर्शन आणि खूप मोठा आवाज येतोय का? आवाज संजना. खूप मस्त दर्शन झालं आणि खूप उशीरपर्यंत झालं. पूर्ण आम्ही त्या समोर थांबलेलो अक्षरशः 2 मिनिटं. इतकं छान दर्शन झालं त्यामुळे खूप भारी वाटायला. हां म्हणजे ते जे कालहस्तीचं आपली पिंड आहे तर त्या पिंडीसमोर सुद्धा बऱ्यापैकी 1-2 मिनटं आम्ही थांबलेलो. आणि जे काय पार्वती मातेचं सुद्धा मंदिर आहे तर
पार्वती मातेचं मंदिर मस्त वाटलं ना. होय होय खूप मस्त होती. म्हणजे जे आभूषण वगैरे मंदिर सोन्याची हा साडी वगैरे अशी सोन्याचं होती तर ते बघून खतरनाक वाटलं. तिकडं जावे. चला हे असं मंदिर आहे बघा, म्हणजे मला हे जरा किल्ला टाईप वाटतो आहे ना प्रथम बॉर्डर टाईप आहे पूर्ण. आणि मंदिराचं सगळ्यात महत्वाचं खासियत आत खूप साऱ्या मूर्त्या आहेत. होय ना, होय. प्रचंड अशा मूर्त्या आहेत मंदिरामध्ये. गाड्या आहेत थोड्या. एक मिनिट मित्रांनो, पार्किंग मधून निघालोय आपण. तर खूप साऱ्या देवतांच्या मूर्त्या आहेत, खूप सारे लिंग आहेत, म्हणजे पिंडी आहेत शंकर भगवानांच्या. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंदिर परिसर खूप मोठा आहे. आत तुम्ही गेला नाही, आत असं मोठ्या कुठल्या तर एखाद्या खूप मोठ्या हॉलमध्ये गेलाय आणि तो हॉल काय लवकर संपणार नाही असं फिलिंग येतं. मागच्या वेळेला सुद्धा मी सांगितलेलं बघा, तुम्ही तिरुपतीला जर 3 दिवस येताय नाही तर तुमच्याकडे वेळ नसेल तर वेल्लोर अवॉइड करा. सुवर्ण मंदिर खरं हे कालहस्ती करा. 1 तासात तुम्ही इथं पोहोचताय, इथले 2 तास धरा आणि जायला 1 तास, म्हणजे 4 तासात तुम्हाला तिरुपती टू कालहस्ती आणि परत तिरुपती हे मॅनेज होऊ शकतो. होय ना, अगेन डिपेंड अपॉन द टायमिंग आणि कुठल्या वारी येत आहे. थोडंसं रिसर्च करा. खरं हे नक्की करायचं आहे मित्रांनो. कालहस्तीला आल्यानंतर तुम्हाला इतका चांगला अनुभव येणार आहे. आणि हे पंचमहाभूतांपैकी एक मंदिर आहे असं म्हणतात. त्यामुळं स्पिरिच्युअली सुद्धा, आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा हे तेवढंच महत्त्वाचं आहे. थोडंसं आता ग्लिम्स घ्या. काय झालं पळत का होता बस लागली. मित्रांनो? जस्ट आपण पुढे आलो, जरा फोटो काढला आणि बस लागलेली दिसली. मग मी तर पळतच सुटली आणि मागणं ना आम्ही दोघं मागलो. 85. हा, आणि बस थांबवल्या. हो, बस थांबवल्या आणि तिरुपती बस मिळाली आपल्याला डायरेक्ट. किती बघा तिकीट बघा, 65 दिसतंय का तुम्हाला? 65 रुपये ॲडल्ट आणि 40 रुपये चिल्ड्रन. पप्पा इथं 65 रुपये आहे, येताना 70 होतं. एक स्टॉप वाढला. हा हा, चला बघा आता कालहस्ती गावातून बाहेर पडतोय. जाऊया चला. किती वाजले? 4:12 बघा, चला जाऊया. चला मित्रांनो, पोहोचलेलो आहे. 5 वाजले बघा, 5:10 आणि आपण परत आणि तिरुपती बस स्टँडवर पोहोचलेलो आहे. आता प्लॅन आहे की पद्मावती टेम्पलला जावं, कारण 5 वाजलेत जस्ट. आपण जे अर्जित सेवाचा अर्ज केलेला त्याचा निकाल 5:30ला लागतोय, म्हणजे एवढ्या वेळेत काय आपण वर पोहोचत नाही. मग ठीक आहे ना, वेळ चांगली आहे. जाऊया ना जाऊया पद्मावती. चला, अर्जित सेवेचा मेसेज येतोय मित्रांनो, जर झालं तर. मॅसेज फोनला येतो, जो नंबर आपण दिलेला असतो त्याला. त्यामुळं चला जाऊया. बस कुठे आहे बघितली पाहिजे महत्वाचं आधी. हो, चला बघूया. मित्रांनो बघा, तिथं आपण बाहेर उतरलेलो आणि जस्ट इकडे ग्रीन कलरची एक बस लागलेली. आम्ही लगेच चढलो. आता बस आहे फुल. आम्ही उभारून निघालोय बघा असं. आणि तिकीट किती आहे तर तिकीट बघा, इथनं म्हणजे बस स्टँड नाही, तिरुपती रेल्वे स्टेशन पासून त्याचा त्यांचा स्टॉप काय तर होता टी नावावरनं बघा. ॲडल्टना 20 रुपये, चाइल्डला 10 रुपये, 70 रुपये आपलं तिकीट घेतलंय. कुठं? पद्मावती टेम्पल साईडला जाण्यासाठी. बस गच्च भरल्या तर मी धरतो नाही, मी पडीन. हे बघायचं आहे सगळे. चला जाऊया. मित्रांनो, पोचलेलो आहे पद्मावती अम्मा टेम्पल जवळ. काय रे, तिरुवन्नूर काय हा, ते बस स्टॉप ते पण ते नाव होतं. ते आता नाव ह्या गावाचं, म्हणजे हे ॲक्च्युली तिरुपतीमधलं एक उपनगर आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तर तिथं आलेलो आहे आणि गर्दी दिसते पुढं. तुम्हाला इथं माहीत आहे, आज जायच्या आधी आपल्याला मोबाईल वगैरे जमा करावे लागतात.
अगं इथल्या गर्दीचा अंदाज येत नाही, कधी कधी 2 तास सुद्धा लागू शकतात, कधी कधी अर्ध्या तासात सुद्धा दर्शन होऊ शकतं. चला गर्दी दाखवतो आधी आणि दर्शन घेऊन येतो. मित्रांनो मंदिरापाशी आलो आहे. खरं 5:30 वाजून गेलेत, 5:38 झालेत आणि 5:30 वाजता आपला अर्जित सेवेचा रिझल्ट लागतो, तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे एक 10-15 मिनटं थांबूया बाहेर असं ठरलं आहे. त्यावेळेस जर रिझल्ट लागला तर आपल्याला SMS येईल. जर मंदिरात गेलो तर आपल्याला SMS काय येणार नाही तो, कारण मोबाईल जमा करायला लागतं. त्यामुळे एक 10-15 मिनटं थांबूया. चला मित्रांनो, दर्शन झालेलं आहे. गर्दी होती बऱ्यापैकी आणि खरं चांगलं झालं दर्शन. म्हणजे आज शुक्रवार होता महत्त्वाचा, शुक्रवारी दर्शन घेता आलं हे सगळ्यात महत्त्वाचं. गर्दी बघा, परिसरात प्रचंड गर्दी आहे. माझ्यामध्ये संध्याकाळी आपण पहिल्यांदा झालो होय ना, एवढ्या संध्याकाळी. नाहीतर आपण कसं वरनं खाली येतो आणि एक 3-4च्या दरम्यान मोस्टली इथं येत असतो. आता पाक गर्दीनं भरून गेलाय का दिवसभर परिसर. जरा गरम जास्त वाढलं होय ना, पाऊस पडला पाहिजे. गोविंदा पद्मावती आईला आपलं हेच म्हणजे साकडं आहे. सगळ्या भारतात पाऊस पडून दे चांगला. खूप वेळ झाला आता होय ना. बळीराजा आमचा ढगाकडे लक्ष लावून बसलाय, कधी पडेल, कधी पेरण्या वगैरे करता येईल. तर त्यासाठी पडणं खरोखर गरजेचं आहे. इथं सुद्धा जाणवत आहे वातावरण. आपण एवढं कधी गरम फील केलेलं नव्हतं इथं. पहिल्यांदाच एवढं गरम व्हायला, घाम यायला लागलाय. घाम वगैरे आलेलं. चला बस आले मित्रांनो. आता परत जायचं आहे आपल्याला वर तिरुमलाला. त्याच्या आधी आय थिंक आमचा प्लॅन आहे गोविंद स्वामी टेम्पल करायचा. बघूया काय होतं. चला आधी बसमध्ये बसूया. मित्रांनो, महत्त्वाचं सांगायचं राहिलं की अर्जित सेवेचं आज सुद्धा आपल्याला अलोकेशन झालं नाही. संजनाचं तोंड बघा. ठीक आहे, चालतंय. म्हणजे वेळ आल्याची वेळ होत नसतात गोष्टी. या गोष्टीवर माझा विश्वास आहे. संजना आहे का तुझा? माझा पण मग नाराज का झाले? वाईट वाटलं जरा. एक्साइटमेंट होती ना, आपल्याला सकाळी लवकर जायला मिळणार आणि जवळ दर्शन घेणार. हे एक्साइटमेंट होती ना, जरा ही जरा मोठ्यानं संजना बोलतेस का? जरा त्यामुळे जरा नाराज वाटलं. खरं काय हरकत नाही, आम्ही नेक्स्ट टाइम नक्की ट्राय करणार. चला प्रथमचं सुद्धा बघा. म्हणजे असा मेसेज आला आम्हाला, आम्ही बघत होतो कंटिन्यू होतं का लोकेशन. प्रथमचं सुप्रभातमचं आणि आमचं कल्याणोत्सवचं नॉट अलॉटेड असा मेसेज आला. ठीक आहे, चालतंय. चला प्लॅन आहे की गोविंदराज स्वामी टेम्पल जर ओपन असेल तर ते बघायचं, नाहीतर वर तिरुमलाला जायचं. बघूया. चला मित्रांनो, पोहोचलेलं आहे गोविंदराज स्वामी टेम्पल. आज प्लॅन वेगळेच झाले, करायचं होतं एक झाले. खरं ठीक आहे, चला जाऊया. टेम्पलच्या ठिकाणी आलोय आपण. आता जाऊन मस्तपैकी दर्शन घ्यायचं. कायमसारखी गर्दी आहे इथं. संध्याकाळच्या वेळेत इथं मोस्टली कुठली माणसं असतात? प्रथम आपली हरिप्रियावाली महाराष्ट्रातली माणसं असतात. तुम्ही सुद्धा आला असेल तर ऑब्झर्व केला असेल खूप वेळेला. इथं सुद्धा जर तुमचं काही शॉपिंग वगैरे राहिलेलं असेल तर इथं शॉपिंग कम्प्लीट करू शकताय. इथं सुद्धा खूप साऱ्या गोष्टी चांगल्या मिळतात. चला ग्लिम्स बघा. आज जाऊन तुम्हाला शॉर्ट दाखवतो आता. मित्रांनो, दर्शन झालेलं आहे. खरं वेळ झाला खूप. तिथं सांगितल्याप्रमाणे मंदिर 7 पर्यंत बंद असतं. खरं यांनी 8 पर्यंत बंद ठेवलेलं आहे. 8ला आत सोडलं. 1 तासात आपण बाहेर आलो बघा. म्हणजे इथं एवढा वेळ लागत नाही ॲक्च्युली. सगळेच थांबलेले. म्हणजे पाक इथंपर्यंत हे आलेलं का नाही, तो एवढी गर्दी एवढं हे आलेलं आणि त्यामुळं थोडासा वेळ लागला. ठीक आहे. खरं वर जाऊन आपल्याला फक्त काय करायचं मित्रांनो, वर जाऊन मंदिर परिसरात जाऊन फक्त बसायचं आपल्याला. तिथं काही खाणार नाही, कारण घाटातनं वर जायचं आहे. घाटातनं जाताना गाडी लागते कधी कधी, मला सुद्धा आणि संजनाला सुद्धा. त्यामुळं खाली काही खाणार नाही, वर गेल्यानंतरच खाणार आहे. आता इथं एक गोष्ट खाणार आहे, तिथं आईस्क्रीम मिळतं वाटतं. चला आईस्क्रीम खातो. जरा असं गार काही तर पाहिजे. प्रचंड उष्मा आहे मित्रांनो. चला तर मित्रांनो, फायनली आपल्याला बस मिळालेली आहे. आणि मिळताना बघा AC बस मिळाल्या.
यानीची इच्छा होती आणि तिथं बस पण येत नव्हत्या आणि येऊन येऊन AC बस आली आणि AC बस म्हणून आता आपण वर चाललो तिरुमालाला. वाजलेत किती बघा, वाजलेत 9:43 आणि जायचं तर तिरुमालाला. बघा किती वेळ लागतोय आणि बघा मागं बसले. दिसतंय का? दिसतंय. चला जाऊया आता तिरुमालाला. चला मित्रांनो, फायनली पोहोचलेलो आहे. गाडी इथनं चेकपोस्टवरनं येतानाच त्याला म्हणलं थांबव इथं आणि थांबवलं गड्यानं. Yes. आम्हाला अपेक्षा नव्हती होय ना? नव्हती होय. तर थांबवलं आणि रूम हो का आपल्याला हे जे पार्क आहे आल्यावर चेकपोस्टच्या तिथं गीतो पादिसम पार्क, तर त्याच्याबरोबर समोर आपल्याला रूम मिळालेली आहे. गीतो पादिसम काहीतरी आहे असं, तिथंच रूम मिळाले. किती? 707 ई वरची रूम मिळाली, म्हणजे चांगला व्ह्यू मिळेल अशी मिळाले. तर ह्याच्यापेक्षा चांगला व्ह्यू कुठं असतोय संजना? कुठला कुठं असतं? काय गावली कुठे असतं नेहमी सांग. ह्याच्यापेक्षा चांगला व्ह्यू कुठं असतं? प्रथम कुठं असतं? मंदिराच्या तिथल्या बघते. यास नाही मंदिरासमोर, मंदिरासमोर किंवा तिथं आपण जायचं तो आता. व्ह्यू असं नाही, रूमचा व्ह्यू वाटला नो 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 रूमचा व्ह्यू म्हणलेलं नव्हतं. चिटिंग आहे. गंडल्याक नाही सांगा. होय. चिटिंग मित्रांनो, गंडल्याक नाही सांगा. चिटिंग चला, जायचंय कुठं? रूमवर जाणार आहे आम्ही. वाजलेत किती बघा, 10:31. रूमवर जाणार आहे, मस्तपैकी जरासं फ्रेश होणार आहे. लगेच विदिन 5 मिनिट्स आम्ही परत कुणीकडे जाणार आहे? मंदिराकडे. हे कारण साशी नाव आहे. आज शेवटची आपली संध्याकाळ आहे इथली. जाऊन निवांत मंदिराच्या समोर जाऊन पसरणार आहे आमचं जे काही बेडशीट वगैरे आहे ते घेऊन. चल चला तर मित्रांनो, 11:15 वाजलेत रात्रीचे आणि आम्ही आता जेवायला लागलोय. तर जेवणासाठी आम्ही काय काय मागवलं तुम्हाला सांगतो. तर पहिल्यांदा पुरी मागवल्या, पुरी सगळं छोले पुरी मागवल्या. आता हे छोले आपल्यासारखे छोले नाहीत बरं का. वेगवेगळे छोले आहेत आणि ह्याच्याबरोबर परोठा मागवलाय आणि गोबी राईस आणि पनीर राईस असं वेगवेगळं मागवलंय. भूक अतिशय प्रचंड लागले आणि बघा हे पराठा आलाय बघा आपल्या. परोठा. परोठा पराठा कराठा काय असेल तर आता भूक लागल्या आणि मस्त की 2 कलर जरा असा लाल भडक असता नाही, जरा कट वगैरे असता. हा. होय ना प्रथम? कट असता बास सपला विषय मग. विषय गोल झाला असता. हा. चटण्या काढ आपल्या. पण आता आम्ही काय घालणार आहे याच्यात? खरडा. इकडे बघा मित्रांनो, हाय का आपला जिन्नस. चवी त्या लगेच लय भारी. चला या खायला. चालू झालं बघा. चला ठीक आहे, ठीक आहे ना. आम्ही छोले खाऊन बघू. छोले खाऊन बघा. चवरीचं तोंड बघा. फुडू का? ती बघायचं तोंड बघा. नाही फुडू का? पुरी नुसती मोठी आहे बघा. आंबट आंबट आहे. टेस्ट चांगली आहे खरं. ओके. चला आपला ही घालतो आणि खाऊन घेतो मित्रांनो. आता मित्रांनो फायनली जेवून आलेलो आहे आणि गच्च जेवलो. मम्मी कशी जेवलो? गच पोट गच्च भरून. आणि हे बघा वाजलेत किती, 12 वाजे आलेत आणि आजच्या या धकाधकीच्या दिवसात ना म्हणजे काय प्लॅन केलं तर असं नव्हतं. म्हणजे जायचं होतं करत 2 स्पॉट तिरुपती फिरलो, कालहस्ती करून आलो आणि येऊन फायनली कुठं बसलोय जिथं म्हणजे बसणं खूप गरजेचं आहे किंवा असं ट्रिप पूर्ण असं वाटत नाही तिरुपती जिथं बसल्याशिवाय. तिथं आलोय म्हणजे मंदिराच्या एरियात बसलोय. ही बघा तुमचा ब्लॉगर बघा, ब्लॉग एंड करायच्या आधी झोपलेत बघा. आणि काय जरा झोपून दे की. ब्लॉगर दमलाय दिवसभर. ब्लॉगर दमले बघा तुमचे, झोपल्या ती आणि म्हातारी पण झोपल्या. म्हातारी झोपल्या मला म्हणून मला झोप आली. म्हातारी झोपल्या म्हणून झोपल्या बघा आणि त्यांना. दरवर्षी आम्ही खरं मित्रांनो ही करतोय की हा, किती म्हणजे- पण दिवसभर दमू दे थकू दे काय पण होऊ दे, खरं इथं आम्ही रात्री आज एवढं स्पेंड करतोय त्यामुळे ही खूप भारी चाललंय. आणि खूप शांत ही धर वाटतं. हातात धर जरा. ही धर. आता ही बघा मित्रांनो किती आजचं झालंय. आज तुम्हाला दाखवतो 20,000 नाही आहे 20,000 स्टेप्स माझं बरोबर आज घुसलंय बघा थोडक्यात. 15 किलोमीटर म्हणजे आता यातलं तुम्ही 2 किलोमीटर पण जरी फेक धरलं तरी बघा म्हणजे एवढं आज वॉकिंग झालं. दाखवायला बरोबर काढलं. 12 वाजल्या बरोबर सगळं रिसेट रिसेट झालं. पण एवढं आज चाललोय ही केलंय पण आता इथं बसलोय आणि खतरनाक म्हणजे आज दिवसभर एवढं चाललोय, एवढं पाय मागा दुखत आहेत, काय सुद्धा वाटण झालंय. त्यामुळं लय भारी वाटले. ट्रिपच्या लास्ट डेची एंडिंग. थकवा गेला. पडल्यावर लगेच 1 मिनिटात कोण घोरणार आहे प्रथम? मम्मी
त्यामुळे भारी वाटले बघा. आजचा ब्लॉग कसा वाटलाय नक्की सांगा. आज आपण ह्याच्यात काय म्हणते ते अर्जित सेवा सकाळी सगळ्यात आधी सकाळी आपण रूम बदलली, त्यानंतर अर्जित सेवेला आपलं रजिस्ट्रेशन केलं, पण त्यात आपलं काही यावेळी पण झालं नाही. असू द्या नेक्स्ट टाइम. आणि बाकी काल हस्तीला गेलो, पद्मावती देवीचं दर्शन घेतलं आणि गोविंदराज स्वामी टेम्पल गेलं. कसा वाटला आजचा ब्लॉग हा नक्की सांगा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय sayonara. जय हिंद जय महाराष्ट्र. गोविंदा गोविंदा.